हाय स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत सेकंड स्टँडर्ड इंग्लिश ग्रामर वॉज अँड वेअर. वॉज आणि वेअरचा उपयोग कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. वी यूज वॉज अँड वेअर टू शो द पास्ट. वॉज आणि वेअरचा उपयोग हा पास्ट म्हणजेच भूतकाळ दाखवण्यासाठी होतो. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत वी यूज वॉज विथ आय, ही, शी, इट और सिंग्युलर नाऊन. आता बघा, वॉज कधी वापरायचं? जेव्हा वाक्यामध्ये आय, ही, शी, इट यापैकी एखादा शब्द असेल किंवा सिंग्युलर नाऊन असेल म्हणजे एकवचनी नाम असेल तेव्हा आपण वॉजचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर वेअर कधी वापरायचं? वी यूज वेअर विथ वी, यू, दे और प्लुरल नाउन्स. प्लुरल नाउन्स म्हणजे अनेकवचनी नाम जेव्हा असेल तेव्हा आपण वेअरचा उपयोग करायचा. वॉज कधी? आय, शी, ही, इट और सिंग्युलर नाउन्स असेल तेव्हा वॉज वापरायचं. आणि वी यूज वेअर. वेअर कधी वापरायचं? वी, यू, दे और प्लुरल नाउन जेव्हा असेल तेव्हा वेअर वापरायचं. फर्स्ट एक्झाम्पल, रीड दिस सेंटेन्स. आय वॉज हॅपी. आता इथे आय आहे म्हणून आपण काय वापरला? वॉज वापरला. ही वॉज हॅपी. ही असल्यामुळे आपण वॉज वापरला. शी वॉज हॅपी. आता इथे वाक्याची सुरुवात शीने झालेली आहे म्हणून आपण वॉज वापरला. म्हणजेच आय, ही, शी असल्यामुळे आपण इथे वॉजचा उपयोग केलेला आहे. इट वॉज हॅपी. आता इथे वाक्याची सुरुवात इटने आहे म्हणून आपण वॉज वापरले. द डॉग वॉज हॅपी. द डॉग हे काय? सिंग्युलर नाऊन आहे म्हणजेच एकवचनी नाम आहे म्हणून आपण इथे वॉजचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर आहे वी वेअर हॅपी. वी म्हणजे आम्ही म्हणजे अनेक वचन येतं म्हणून आपण इथे वेअरचा उपयोग केलेला आहे. यू वेअर हॅपी. तुम्ही आनंदी होता. यू आलेला आहे म्हणून आपण इथे वेअरचा उपयोग केला आहे. दे वेअर हॅपी. दे म्हणजे अनेक वचनी येत आहे म्हणून इथे वेअरचा उपयोग केलेला आहे. द चिल्ड्रन वेअर हॅपी. चिल्ड्रन म्हणजे अनेक वचनी नाम आहे म्हणून आपण येथे वेअरचा उपयोग केलेला आहे. एकवचनी नाऊन असल्यावरती वॉजचा उपयोग करायचा आणि अनेक वचनी नाऊन असल्यावर वेअरचा उपयोग करायचा. फिल इन द ब्लँक्स विथ वॉज और वेअर. रिकाम्या जागेमध्ये वॉज किंवा वेअरचा उपयोग करा. फर्स्ट, द प्रिन्सेस वॉज व्हेरी ब्युटिफुल बट द फ्रॉग वॉज व्हेरी अगली. आता द प्रिन्सेस म्हणजे राणी एकवचनी आहे म्हणून आपण वॉजचा उपयोग केला. बट द फ्रॉग, फ्रॉगसुद्धा एकवचनी म्हणून आपण वॉजचा उपयोग केला. नेक्स्ट, द ग्रॉसर डॅश इन हिज शॉप. आता द ग्रॉसर म्हणजे किराणा मालाचा विक्री करणारा. ग्रॉसर हे एकवचनी आहे म्हणून आपण वॉजचा उपयोग करू. द ग्रॉसर वॉज इन शॉप. थर्ड, माय सिस्टर सेड दॅट शी डॅश रेडी टू टीच मी. ते सिस्टर. सिस्टर हे काय आहे? एकवचनी आहे आणि ते शी आलेलं आहे म्हणून आपण वॉजचा उपयोग केला आहे. माय सिस्टर सेड दॅट शी वॉज रेडी टू टीच मी. नेक्स्ट, वी. आता इथे वी आलेला आहे अनेक वचने आहे म्हणून आपण कसला उपयोग करणार? वेअरचा. वी वेअर सो अनहॅपी दॅट वी स्टार्टेड टू क्राय. द टू विचेस, विच म्हणजे चेटकिन, डॅश व्हेरी रूड टू द पीपल. या ज्या दोन विचेस आहेत चेटकिनी त्या लोकांशी वाईट वागत होत्या. आता या दोन आहेत म्हणजे प्लुरल आहेत म्हणून आपण येथे वेअरचा उपयोग करायचा अनेक वचनी असल्यामुळे. नेक्स्ट, स्नो व्हाईट डॅश अफ्रेड ऑफ द द्वार्फ्स बट दे डॅश व्हेरी काइंड टू हर. स्नो व्हाईट त्या दोन द्वार्फना घाबरली पण ते द्वार्फ तिच्यासोबत चांगले वागले. म्हणजेच स्नो व्हाईट वॉज अफ्रेड ऑफ द द्वार्फ बट दे म्हणजे अनेक वचनी आहे म्हणून इथे वेअर. यावरून तुम्ही काय शिकलात? वी यूज वॉज विथ आय, ही, शी, इट और सिंग्युलर नाउन्स. म्हणजे जेव्हा आय, ही, शी, इट असेल किंवा सिंग्युलर नाउन असेल एकवचनी नाम असेल तेव्हा आपण वॉजचा उपयोग करतो. आणि जेव्हा
वी, यू, दे किंवा प्लुरल नाऊन असेल तेव्हा आपण वेअरचा उपयोग करतो. लक्षात ठेवा, वॉज आणि वेअर या दोघांचाही उपयोग पास्ट दाखवण्यासाठी होतो, म्हणजे भूतकाळ दाखवण्यासाठी होतो. तुम्हाला आजचं लेसन समजलं असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.